कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई साहेब तुम्ही कवा आला? मास्तरीमध्ये सांगायचं नाही का आई साहेब आले म्हणून? मी कशाला काम करत बसलो? मी तिकडे साहेब या कशाला करत बसलो असतो? तुम्ही कवा आला? शपथ, अरे हे काय तुमच्या अंगावर दागिने नाहीत, काय नाहीत? कपाळावर ठसठशीत कुंकू असते ते बी नाही? काय वेगळं वाटायला, बदलल्यावानी वाटायला काय? किती वर्षांनी बघते रे मी तुला, एवढासा होतास तू आणि आता आम्हाला आधार देशील इतका मोठा झालायस। काय बोलायला तुम्ही? असं का काय वेगळंच बोलायला लागलाय तुम्ही? असं काय तुमची भाषा बी बदलल्याने वाटायला, रूप बी सगळं बदलल्याने वाटायला? काय 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 करून ठेवलं आई साहेब? असं का बोलायलाय? अधिपती ही अशीच बोलणार, कारण ही भुवनेश्वरी नाहीये, ही तुझी खरी आई आहे, ही तुझी खरी आई आहे, ही तुझी खरी आई आहे, ही तुझी खरी आई, जन्मदात्री चारुलता, 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 चारुलता। तुम्ही मध्ये बोलू नका मास्तर, तुम्ही यासनी सांगा बरं का, परत भांडणं होतील। परत जर काय तुम्ही आई साहेबांनी बोला काय भांडण करून काढलं तर परत मी तुम्हाला घरात ठेवत नसतो, एवढं लक्षात ठेवतो। अधिपती शांत व्हा प्लीज, काय म्हणतायत ते ऐका। ते म्हणतायत ते बरोबर आहे। काय वाटतं ते बरळायला लागले ते आई साहेब नाही तर खरी काय? हो त्यांचं म्हणणं बरोबर आहे अधिपती, ह्या आईसाहेब नाही आहेत, ह्या तुमच्या खऱ्या आई आहेत, ह्या चारुलता मॅडम आहेत अधिपती। काय? अधिपती ही आहे तुझी खरी आई। आता तुला कळेल आईची माया कशी असते, खऱ्या आईची खरी माया। नाही नाही, हे कसं काय शक्य? अरे आम्हालाही असंच वाटलं होतं, पण चारुलता जिवंत आहे। अधिपती तुझ्यासमोर जी उभी आहे ती तुझी खरी आई आहे, जिनं तुला पोटात वाढवलं, जिनं तुला जन्माला घातलं, तुझी जन्मदात्री चारुलता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा मोठा चमत्कार आहे, विश्वास ठेव। तुम्ही ग बसाव, तुम्ही काय बोलू नका, तुमचं काय मला ऐकायचं नाही आता, मला तुमच्या संग बोलायचं नाही, काय थांबत नाहीत बोलायचं तुम्ही। आई साहेब ओ तुम्ही सोंग घेतलंय, तुम्ही चेष्टा करा आई साहेब, चेष्टा करायला ना काय? असं तुम्ही आमच्या आई साहेब म्हणून या की समोर, हे काय काय? अधिपती त्या चारुलता मॅडम आहेत, त्या विश्वास ठेवा प्लीज, खरंच विश्वास ठेवा। शक्यच नाही अधिपती अधिपती अरे आई आहे तुझी ती, असं परक्यासारखं नको बघू तिच्याकडं। ओ नाही हो, नाही नाही असं काय नाही, हे आमच्या आई साहेब मला माहित आहे, तुम्ही चेष्टा करा। तुम्हाला राग आलाय का माझा? माझ्यावर चिडलाय का तुम्ही? काही चूक झाली का माझी? दोन हाना पण या असली चेष्टा करू नका हो आई साहेब, बाजल हो। बघा बघा यासनी बी विश्वास बसना, आमासनी बी विश्वास बसत नव्हता। आमासने बी असंच वाटलं तर ताई थट्टा करायला की म्हणजे या मावशी नाहीच, विचारा की आजीला बी। ए ग आजी आई साहेब आल्यात बघ की, असं असं का बघायला उगाच नाटक करणं का? बस तू तर जन्म दिलाय आई साहेबांनी, तू त्यासनी ओळखणार नाही असं असं होईल। बोल की आई साहेब आल्यात बघ। नाही नाही
विश्वास ठेव माझ्यावर. ती माझी लेख नाही आहे. त्यात चारुलता ताई आहेत. ए गप गे, उगाच काय तर आपलं हिचं पण का नाही. गप बस आजी, आमच्या आईसाहेबाला एवढं मोठं सोंग करायला लागलं का? पण तुम्ही असं नाटक करताय ते कळणं झालं. काय झालं आहे? अधिपती माझं जरा ऐकता का? काय ऐकून घेऊ मी आता? काय ऐकून घेणार आहे? आमची खरी आई कधी मोठा ऍक्सिडेंट झाला त्याच्यातनं कशी काय वाचली बरं? आणि एवढ्या वर्षानंतर बरं बरं. आणि आता आमच्या आईसाहेब घरातनं गायब झाल्यावरच नेमकी आमची खरी आई आलं असं सांगतोय. काय तर हो, अहो असे चमत्कार घडतात. ते जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात ना तेव्हा आपला त्यांच्यावर विश्वास बसतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता पण त्यांना त्यातून एका आजींनी वाचवलं. त्यांना घरी घेऊन गेला, त्यांच्यावर उपचार केले. आधी त्यांना काहीच आठवत नव्हतं पण मग त्यांना गोळ्या दिल्या, औषधं दिली आणि मग त्यांना हळूहळू गोष्टी आठवायला लागल्या. आणि जसं त्यांना आठवायला लागलं ना तसं त्या घर शोधत, आपलं घर शोधत ते इथपर्यंत आल्यात. अधिपती, मी तुम्हाला म्हटलं ना त्या दिवशी मला भुवनेश्वरी मॅडम सारख्या कुणीतरी दिसल्यात म्हणून. फक्त त्या अशा खूप साध्या वेशात होत्या आणि वेगळ्याच दिसत होत्या. मी तुम्हाला म्हटलं ना तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण तेव्हा मला त्याच दिसल्या होत्या. खरं तर त्याच दिवशी मी त्यांना घरी आणलंही असतं. मी त्यांचा पाठलाग करत होते. तेवढ्यात तुमचा फोन आला. माझं दुर्लक्ष झालं आणि परत बघितलं तेव्हा त्या नव्हत्या तिथे. पण माझी खात्री पटली होती की या भुवनेश्वरी मॅडमच आहेत म्हणून मी त्यांना पुन्हा शोधू लागले. आणि मग फायनली जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्यांची भाषा ऐकून, त्यांचं बदललेलं रूप बघून मलाही धक्का बसला. तुमच्यासारखाच. आणि मी त्यांना भुवनेश्वरी मॅडमच समजत होते. पण त्यांनी मला सांगितलं की त्यांचं नाव चारुलता आहे. तरी माझी खात्री पटली नाही. मी घरी येऊन बाबांनाही काही बोलले नाही. तुम्हाला सांगितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि माझंही ठरलं होतं की जोपर्यंत माझी खात्री पटत नाही तोपर्यंत त्यांना घरी घेऊन यायचं नाही. आणि मग योगायोगाने दुसऱ्या दिवशी त्या मला भेटल्या. आणि मग त्यांच्या बोलण्यावरून हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की या चारुलता मॅडमच आहे. नाही नाही, काय सांगू नका आम्हाला. हे सगळं खोटं आहे. हे खोटं आहे सगळं. बरं ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे की मी खोटं बोलते ना? ठीक आहे. जेव्हा मॅडमचं आणि बाबांचं बोलणं झालं ना तेव्हा त्यांना काही अशा गोष्टी माहित होत्या ज्या फक्त चारुलता मॅडमलाच माहित असू शकतात. त्यांच्या पहिल्या भेटीपासून तुमच्या जन्मापर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, सगळ्या आठवणी सांगितल्या. यावर तरी विश्वास ठेवा. हो वाच करावं आता. मला काय काय कळलं झालं. मला काय सहन होईना झाले. काय बोलताय तुम्ही? काय सहन होईना मला. खरंच काय कळत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.